बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले। लातूरमधील सुनील तटकरे यांच्या अंगावर पत्ते सुद्धा फेकले गेलेत। पत्ते फेकणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली आहे। सुरज चव्हाणांकडून विजयकुमार गाडगेंना बेदम मारहाण करण्यात आली आहे। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी जोडलेल्या आहेत। सुषमाजी, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती, मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राडा झालेला आहे। काय सांगाल या राड्यानंतर तुम्ही? कुठल्याही पद्धतीने जेव्हा लोक दुखावतात किंवा एखादा प्रश्न गंभीर बनत जातो त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलने केली जातात। ज्या पद्धतीने विधिमंडळाच्या कामकाजाच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यावरून शेतकऱ्यांचे प्रश्न, इथे शेतकऱ्यांचा जीव जणू जुगारासारखा आता लागलेला आहे। अशा वेळेला जर मंत्री जुगार खेळत असेल तर ही गोष्ट गंभीर आहे, संतापजनक आहे। याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून ते मंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षापर्यंत आपली संवेदना पोहोचवण्यासाठी जर प्रतिकात्मक आंदोलन केलं असेल तर मला वाटतं अध्यक्षांनी तो विषय समजून घेणं गरजेचं आहे। परंतु सत्ताधारी असणाऱ्या पक्षाच्या संबंधाने असणारे सगळे समर्थक तेच जर अशा पद्धतीने गुंडागर्दी करत असतील आणि नुसती गुंडागर्दी नाही तर त्यानंतर हो मारलं आम्ही, काय करणार आहात तुम्ही, ही जी समर्थनाची भाषा आहे ही वाईट आहे। याने काही वेगळे परसेप्शन तयार होत आहेत। पूर्वी असा कधी राडा झाला तर फार तर लोक इतकंच म्हणायचे की ठीक आहे तुमचा गैरसमज झालाय, परंतु नितेश राणे, त्यानंतर पडळकर, आता हे किंवा संजय गायकवाड, संजय शिरसाट, या लोकांना कुठली म्हणजे काही तमाच राहिलेली नाही का, मर्यादाच राहिलेली नाही की घडून गेलेल्या चुकीनंतर दिलगिरी व्यक्त करण्यापेक्षा हो केलं आम्ही असं जे वर तोंड करून म्हणताहेत यांनी अनिष्ट चालीरीतींना जणू हे लोक एक ग्लॅमर प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतात। मात्र सुषमाताई, हे प्रतिकात्मक आंदोलन होतं, कार्यकर्ते भिडले असते तर आपण एक वेळ समजू शकलो असतो, मात्र तेही समर्थनार्थ नाहीये। मात्र राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे मारहाण करताना आपल्याला दृश्यात दिसत आहेत, हा मुजोरपणा कुठून? एक्झॅक्टली मी तेच म्हणते की कार्यकर्त्यांचा समजा मुठभेड झाली किंवा आपल्या नेत्याला वाचवण्यासाठीचा प्रतिबंधात्मक म्हणून प्रतिकार करण्याचा प्रयत्न झाला तर हे आपण समजू शकतो। किंबहुना काही गोंधळ झाला आणि नंतर सारवासारव झाली तेही एक वेळ समजू शकते, अर्थात त्याचं समर्थन होणार नाही। पण मारहाण करून वरून हा केली आम्ही मारहाण, तुम्ही कोण आमचे वाकडे करणारे, ही जी भाषा आहे ती अत्यंत वाईट आहे। पुन्हा तो मुजोरपणा दाखवणं हे अत्यंत वाईट आहे। याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना आता सगळ्या लोकांनी दबून राहिलं पाहिजे। लोकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नयेत, प्रतिकात्मक आंदोलन करू नये, नाही तर कधी तुम्हाला सभागृहात धरून मारलं जाईल, कधी तुम्हाला कॅन्टीन मध्ये कर्मचारी समजून मारलं जाईल, तर कधी तुम्हाला अशा पद्धतीने जाब विचारायला गेल्यावर भर पत्रकार परिषदेत मारलं जाईल। सुषमाताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील जोडलेले आहेत। रुपालीताई, पत्रकार परिषदेमध्ये राडा झालाय, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मारहाण केलेली आहे, काय चाललंय राष्ट्रवादीत? एक लक्षात घ्या, आता ज्या आमच्या सहकारी भगिनी सांगत होत्या राज्यातले वेगवेगळे घडलेले प्रसंग, ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट हा विषय करू नका। आजचा विषय असा होता की माननीय सुनीलजी तटकरे साहेब प्रेस घेत असताना छावा संघटनाची लोक निवेदन देण्यासाठी आले। निश्चित त्यांनी निवेदन द्यावे, जनतेचे प्रश्न मांडलेच पाहिजे समोर, परंतु ते मांडत असताना ज्या आगस्ताळेपणाने, आक्रमकपणे नाही बरं का, आगस्ताळेपणामुळे ज्या पद्धतीत त्यांनी ते निवेदन दिलं आणि ज्या पद्धतीत भाषा वापरली, शिवीगाळ केली, ही तरी सुद्धा आमच्या प्रांत म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी हात जोडून ते निवेदन स्वीकारलं, परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्याला ते आवडलेलं नाही। जर जे जनतेच्या प्रश्नाच्या नावाखाली शिवीगाळ करत असतील तर त्यांना जशाच तसं आम्ही हा मार्ग योग्य वाटतोय तुम्हाला? नाही, मार्ग योग्य नाहीये, पण तुम्हाला सांगते की आजच्या काळामध्ये जशाच तशी ही भाषा समजते, त्यांच्यावर आम्ही कारवाई करावी की बाबा त्यांनी ज्या पद्धतीने केले ठीक आहे। आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या नेत्यांना बोललेलं अशा पद्धतीने नाही आवडलेलं, त्याच्यामुळे त्यांच्या ऍक्शनला ही रिॲक्शन होती, दुसरा कुठलाही असा प्रकार नव्हता। आणि जर ती कायद्यामध्ये ती चूक असेल तर त्याच्यावर त्याची शिक्षा भोगायला आम्ही कार्यकर्ते तयार आहोत, परंतु
परंतु तुम्ही तुमचं निवेदन देताना, मागणी करताना ती पण चौकटीतच मागणी केली पाहिजे. तुम्ही शिवीगाळ आणि मारत तुमच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी अशा पद्धतीचं निवेदन देणार का? जे मात्र रुपालीताई, छावा संघटनेचे कार्यकर्ते चुकले आपण समजू शकतो, मात्र राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण मारहाण करतायत. पोलीस तिथे होते ना पत्रकार परिषदेमध्ये, सनदशीर मार्ग आहेत ना बाकी? निश्चित तुम्हाला सांगते की पोलीस तिथं होते, बॉडीगार्ड तिथं होते. त्यांनी त्यांचं आंदोलन करत असताना बॉडीगार्डनी त्यांना थांबवलंय, त्यांच्या पुढे उभे राहिलेले. मी सांगते परत, कार्यकर्ता कोणत्याही कार्यकर्त्याला अशा पद्धतीने जे निवेदन दिले ते नाही आवडलं. ती रिएक्शन आहे. म्हणजे सूरज चव्हाण जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी ते कार्यकर्ते आहेत. आमच्या साहेबांच्या समोर ठीक आहे, तुम्ही मी पुन्हा सांगते की तुम्हाला अधिकार आहे मागणी मागण्याचा, पण काहीतरी त्याला चौकट आहे का नाही? म्हणजे तुम्ही शिव्या देऊन मागणी करणार, मागणी मान्य करून घेणार, तुम्ही वाटेल तसं बोलणार, ही कुठली पद्धत आहे मागण्या पूर्ण करण्याची? मात्र रुपालीताई, यामुळं चुकीचा संदेश जातो ना बाहेर समाजामध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीचा संदेश जातोय ना? नाही, याच्यामध्ये आमच्या खासदार प्रांत अध्यक्षांनी नम्रपूर्वक त्यांचं निवेदन स्वीकारलेलं तुम्ही बघताय, हात जोडलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता तो बघतोय, मग माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत बाहेर जाऊन माझ्या नेत्याला असं बोलल्यानंतर तो कार्यकर्ता आक्रमक झाला. ठीक आहे, ती त्याची कायद्याने चूक आहे, पण त्या कार्यकर्त्याला नाही ना पटलं या गोष्टी. जर त्यांना मागण्या मागताना भान राहत नाही तर प्रत्येक वेळेला आमच्या नेत्यांच्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं त्याला फक्त उत्तर दिलेलं आहे. ताई, तुम्ही या मारहाणीचं समर्थन करताय? मी मारहाणीचं समर्थन करत नाहीये. जी नवीन मागण्या पद्धतीसाठी पद्धत वापरली जाते त्याचा विरोध करतोय आणि त्याला जसं तसं उत्तर आहे. ठीक आहे रुपालीताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत रोहिणी खडसे जे जोडलेले आहेत. रोहिणीताई, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? खरं सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलीही आपुलकी शिल्लक राहिलेली दिसत नाही. आपण जर सत्ताधारी पक्षातल्या आमदारांचं बघितलं असेल तर प्रत्येक व्यक्ती आता विधान भवनापर्यंत एकमेकांना मारहाण करण्यापर्यंतची मजल या लोकांची गेलेली आहे. आपण बघितलं कॅन्टीन मध्ये आमदारच स्वतः एका तिथे ठेकेदाराला किंवा मॅनेजरला मारहाण करतायत. अशी जेव्हा सोशल मीडियावरती किंवा टीव्हीवरती चित्र बघितल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं दुसरी अपेक्षा तरी काय करायची? आणि माझं एवढंच त्यांना विचारणं आहे की जर त्यांची पद्धत चुकीची असेल किंवा जी संघटना आलेली असेल पण त्या संघटनेचा विषय महत्वाचा होता. आज महाराष्ट्रातले शेतकरी बांधव हवालदिल झालेले आहे. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहणं गरजेचं आहे. दिवसाला 8 आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये, दुर्दैव म्हणावं लागेल. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे. आज शेतकऱ्यांच्या बी बियाणांच्या किमती तुम्ही एवढ्या मोठ्या वाढवून दिलेल्या आहेत की त्यांना ते घेणं पेलवत नाहीये. आज सावकारांकडनं कर्ज घेऊन ती लोक बिलं देत आहेत. त्याचबरोबर आज जर तुम्ही बघितलं ना तर खतं उपलब्ध नाहीयेत. आज जे खतं घेण्यासाठी जर गेले तर लिंकिंगची जी अट तिथून यांच्याकडनं टाकली जाते दुकानदारांकडनं, हे जबरदस्तीने शेतकऱ्यांकडनं पैसा वसूल करण्याचा प्रकार नाहीये का? आज शेतकऱ्यांकडनं सरकार 18% प्रत्येक गोष्टीवरती जीएसटी वसूल करतंय. म्हणजे सरकारला शेतकऱ्यांना मदत करणं तर दूर, पण त्यांच्या खिशातनं 18% कसे वसूल करता येतील हे बघताय सरकार. शेतकरी आहेत ते, त्यांना आधीच ते हवालदिल झालेले आहेत. त्यांना सरकारने मदत करणं सोडून कृषी मंत्री जर सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतं ते शेतकऱ्यांचा उद्रेक होणार नाही. त्यांच्या भावनांचा विचार करा तुम्ही. जी रोहिणीताई, पत्ते भिरकावले म्हणून इतका राग आला, इतके आक्रमक झाले नेते आणि तिथले कार्यकर्ते. नेत्यांचा हा आक्रमकपणा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडताना जातो कुठे? उद्ध्वस्त होताना आपण बघतोय ना, त्या लोकांचा विचार करा की त्यांना किती संताप येत असेल सरकारवरती. म्हणून त्या लोक तुम्हाला मारहाण करायला आलेत का? जाब विचारणं चुकीचं नाहीये, लोकशाही आहे इथे. तुम्हाला ते शेतकरी जाब विचारायला आले होते, ती संघटना जाब विचारायला आली, चूक काय त्याच्यात? तुम्ही शांततेत उत्तर द्या ना. बरोबर आहे, ठीक आहे. रोहिणीताई, ही पद्धत चुकीची आहे. जी रोहिणीताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाजी जोडलेल्या आहेत. अंजलीताई, ही गेल्या काही दिवसातील दृश्य पाहिल्यावरती हा खरोखरच सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का असा प्रश्न पडायला लागला आता? कुठल्या सुसंस्कृत महाराष्ट्राबद्दल बोलतोय आपण आता? ते शब्द आपण विसरून जायला पाहिजेत की काय अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही जेवढे जेवढे राजकारणी बघा, त्यांचे कार्यकर्ते बघा, जे जे लोक आहेत आत्ताच्या राजकारणात, त्यांना गुंड म्हटल्याशिवाय दुसऱ्या शब्दच उरलेलाच नाहीये.
हे सगळे गुंड प्रवृत्तीची माणसं राजकारणात आलेली आहेत. आपण कुठलेही तुम्ही गावागावात जा, हो, जिथे तिथं बोर्ड दिसतील तुम्हाला त्याच्यावरची जी चित्र आहेत ती सभ्य माणसं आहेत का असा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. मग ते अगदी गाव लेवलच्या सरपंचापासून सुरू होतं, हळूहळू करत करत ते आमदार होतात, खासदार होत आहेत आणि आत्ताच्या घटकेला एकही सभ्य माणूस तिथे उरलेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की जसं आता विधानसभेत विधान भवनात जी मारामारी झाली तशीच मारामारी आता तिथेही व्हायला लागली आहे. प्रत्येक रस्त्यावर होईल. म्हणून आता लोकांनी भानावर आलं पाहिजे की अशा लोकांना निवडून देणं पाप आहे, अक्षरशः पाप आहे. आणि आपल्या जीवाची आपण पूर्ण आपल्या जीवनाची म्हणजे नाश करत चाललोय अशा राजकारण्यांना निवडून देऊन. जी, खरंच मला तर इतका राग येतो ना कधी कधी की आपण काय करून ठेवलंय, आपल्या देशाला आपण कुठच्या दिशेने घेऊन जातोय याचा सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा आपण. मात्र अंजलीताई, पुन्हा पुन्हा तीच लोक निवडून येत आहेत आणि सर्वसामान्य जनता सुद्धा त्यांनाच परत परत मतदान करते. खरं तर सर्वसामान्यांचीच मानसिकता बदलण्याची सध्या गरज निर्माण झाली असं वाटत नाही? मला नाही वाटत. मला असं वाटतं सर्वसामान्य जे मतदान करतायत ते खरं जे मतपेटीत टाकतायत ते खरं त्याचं रूपांतर होत आहे की नाही इथपासून शंका आहे. आता त्याच्यात सुद्धा तुम्हाला माहितीये की अनेक मतं विकत घेतली जातात, पैसे वाटले जातात, चिकन, दारू हे सगळं जे वाटलं जातं त्यात अमुक मतं पडतात. रिगिंग होतात ते तिसरं, ईव्हीएम होतं ते चौथं. आपण काय काय बोलणार आणि काय काय नीट करणार, कुठे कुठे ठिगळं लावणार. आत्ताच्या घटकेला लोकशाहीचे धिंडवडे उडवलेले आहेत या सगळ्यांनी, एवढंच वाटतं मला. अंजलीताई, छावा संघटनेचे हे कार्यकर्ते होते, त्यांनी पत्ते भिरकावले, प्रतिकात्मक आंदोलन केलं, त्याला संदर्भ सुद्धा होता कोकाटे यांचं विधान भवनामध्ये पत्ते खेळणं ऑनलाईन. आणि त्यानंतर आम्ही आता रुपालीताई त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर आमच्या नेत्यांना असं कोणी काही बोललं किंवा प्रतिकात्मक आंदोलन केलं तर आम्ही ऍक्शनला रिॲक्शन देणार. हे पटते का तुम्हाला? काय काय बोलायचं आता रुपालीताई असं बोलल्याच कसं? म्हणजे त्यांना खरं तर कळायला हवं की लोक चिडणार हे अगदी साहजिक आहे. कोण चिडणार नाही आज तुम्ही सांगा. जो कृषी मंत्री म्हणतो की ओसाड काय म्हणाले होते, ओसाड गावाचा पाटील, हे जर ते बोलत असतील कृषी मंत्री पदाबद्दल म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची पडलेली नाहीये, त्यांना लोकांच्या म्हणजे कुठले त्यांना हमीभाव मिळवून देण्याची त्यांना गरज वाटत नाही, त्यांच्यासाठी योजना आणण्याची त्यांना गरज वाटत नाही, त्यांना फक्त मलाई खायची होती आणि ती कृषी मंत्री पदात त्यांना मिळत नव्हती. म्हणून त्यांनी एकदा असे रमीज खेळताना काय म्हणजे ते बघून सगळ्यांना चिड येणं अगदी साहजिक आहे आणि तेच छावा संगीताच्या लोकांना वाटलं. जी, अंजलीताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपल्यासोबत छावा संघटनेचे पदाधिकारी सुद्धा जोडलेले आहेत. छावा संघटनेचे घाडगे आपल्यासोबत जोडलेले आहेत. घाडगेजी, तुम्ही या वेळेस त्या ठिकाणी होतात का? आणि हे प्रतिकात्मक आंदोलन झालेलं आहे त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मारहाण केलेली आहे. विजय घाडगेजी, यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे? या संदर्भात तुम्ही गुन्हा नोंद करणार आहात? नाही, आता मी माझ्या कार्यकर्त्यासोबत चर्चा करून ते पुढचा निर्णय घेतोय. परंतु चुकीच्या पद्धतीने जो हल्ला केला माझ्यावरती काय हा केवळ एका संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला नसून शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला आहे. अजित पवारांनी ही गुंड सांभाळलेत का आमच्यावर हल्ला करायला? अहो, शेतकऱ्यांच्या पोरांनी काय म्हणणं मांडायचंच नाही का? अतिशय चुकीच्या पद्धतीने भ्याड हल्ला केला. आम्ही सावध नव्हतो. चुकीच्या पद्धतीने सूरज चव्हाण तो कोण कार्यकर्ता त्यांचा त्यांनी हल्ला केला. त्याच्यासोबत काय 10-20 लोक आणले त्यांनी गुंड काय चुकीच्या पद्धतीने हल्ला केला. त्याचं उत्तर शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही लवकरच देऊ. ठीक आहे, धन्यवाद घाडगेजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी जे जोडलेले आहेत. राजूजी, आपल्या आता राज्यामध्ये प्रतिकात्मक आंदोलन करणं सुद्धा गुन्हा झालेला आहे का अशी सध्या स्थिती निर्माण झालेली आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केलं तर त्यांना कार्यकर्ते सोडा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांनी मारहाण केलेली आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. खर तर अजितदादांनी आता या सगळ्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तर ते स्वतःला शिस्तीचे भोगते समजतात, पण मुळामध्ये त्यांनी समज देऊन सुद्धा जर का माणिकराव कोकाटे यांचा बेजबाबदारपणा कमी होत नसेल
वारंवार ते जर बेजबाबदारपणे वक्तव्य करत असतील, अहो काय त्यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना केली, कर्जमाफीचा पैसा साखरपुड्याला वापरता म्हटले, परत साडगावचे पाटील की म्हणजे कृषी मित्र पदक म्हटले. या अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या माणिकरावांच्यावर कारवाई केली. आणि आता जर खरं म्हणजे त्या सभागृहामध्ये बसून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय द्यायचा असतो, तिथं हे महाराज जर का रमी खेळत असतील तर याला काय म्हणावं. तर रोमच्या राजाबरोबरच तुलना करावी लागेल. रोम जळत असताना जर पियानो वाजत बसत असेल तर त्याच्यामध्ये, त्या राजामध्ये आणि माणिकरावांच्या मध्ये काय फरक आहे. दररोज 8 शेतकरी आत्महत्या करताय, पीक विम्याचा प्रश्न आहे, वतपेरणीचं संकट आहे शेतकऱ्यांच्या समोर, आणखी प्रश्न आहे, शेतकऱ्यांना खर्च मिळत नाही. हे जर रमीने खेळत असतील तर मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राग कशाला येतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजयदादाकडे जाऊन पहिल्यांदा या मंत्रिपदाला काढून टाकायला का, ज्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तर महाराष्ट्रातला शेतकरी अजितदादांना सुद्धा माफ करणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं. जी, मात्र राजू शेट्टीजी, आम्ही काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या नेत्याला जर कुणी काही बोललं तर हे ऍक्शनला रिॲक्शन असेल. मग हा आक्रमकपणा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना का दिसत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नात पुढे जातो त्यांचा आक्रमकपणा. मग पाणीगाव कोकड्याला जसे जसं उत्तर ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही आहेत का नाही त्याला जाब शेतकऱ्यांना असं अपमानास्पद बोलल्यावर माणिकराव कोकाट्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी का नाही जाब विचारला. हो, बरोबर आहे. जी, मात्र राजू शेट्टी, जे आता हा जो आता मुजोरपणा वाढत चाललेला आहे, गेल्या काही दिवसातील आपण घटना बघितल्या, आमदार मारहाण करतायत, त्यांचे पदाधिकारी मारहाण करतायत, कुठून येतो हा इतका मुजोरपणा. काय करायचं याच्या पुढे आता याला. एकतर्फी सत्ता मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांच्या मध्ये जो मुजोरपणा येतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. परंतु हा मुजोरपणा फार काळ चालत नाही, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं जर का मुजोरपणा महाराष्ट्रात तुम्ही दाखवायला लागला तर ही महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही. ज्यांच्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नाही असं म्हटलं जात होतं, त्या इंग्रजांना सुद्धा हाकलून लावणारी ही जनता आहे. तेव्हा जनतेला गृहीत धरू नका, त्याचे परिणाम भोगावे लागतील. ठीक आहे राजू शेट्टीजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर ही दृश्य आपण पाहतोय, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती. यावेळेस काही निवेदन घेऊन छावा संघटनेचे कार्यकर्ते त्या पत्रकार परिषदेमध्ये आले आणि त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पत्ते फेकण्याचा प्रयत्न केला. अर्थात या पत्ते फेकण्याला संदर्भ होता माणिकराव कोकाटे यांचा. माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेमध्ये ते ऑनलाईन रम्मी खेळत होते, तो व्हिडिओ समोर आला होता आणि त्याचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड राग आला. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे स्वतः होते. ही दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय. सूरज चव्हाण हे तर पदाधिकारी आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, तरी सुद्धा मारहाण करत होते. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी जोरदार मारहाण केलेली आहे, कोपऱ्यानं मारहाण केलेली आहे. मात्र हा मुजोरपणा येतो कुठून असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना ही मारहाण झालेली आहे. सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू असताना हा राडा झालेला आहे. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते निवेदन घेऊन आले होते. त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना याचा राग आला आणि त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण केली. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे सुद्धा दृश्यात दिसत आहेत. त्यांनी सुद्धा मारहाण केलेली आहे. त्यामुळे आता या राड्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार, या कार्यकर्त्यांबाबत, पदाधिकाऱ्यांबाबत त्यांची भूमिका काय असणार आहे बघावं लागेल. मात्र ही दृश्य मात्र संतापजनक आहेत. त्यामुळं राज्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य नागरिकांनी प्रतिकात्मक आंदोलनसुद्धा करू नये का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. हे दोन दृश्य ज्यावेळेस सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू असताना प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. सुनील तटकरे यांच्या समोर हे पत्ते फेकले गेले. त्यानंतर दुसऱ्या दृश्यात आपण पाहतोय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यामध्ये प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे सुद्धा होते आणि त्यांनी या छावाच्या कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण केलेली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये
पोलीस प्रशासक सुद्धा होते. पोलीस प्रशासन असताना सुद्धा ही मारहाण झाली आहे. आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्या सोबत जोडलेले आहेत. अजय, नेमका हा प्रकार काय घडला जरा सविस्तर सांगा. जगदीश, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा लातूर शहरामध्ये झाला आणि त्याच्यानंतर 6:30 वाजता लातूरच्या शासकीय विश्रामगृहावरती या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये एक पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये छावा या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे ह्या ठिकाणी आले आणि त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे निवेदन तर आहेच, पण त्याच्याबरोबर ही पत्ते पण तुमच्या मंत्र्यांना भेट द्या आणि त्यांना खेळा म्हणावं. कारण राज्यामधला शेतकरी एवढा अडचणीत असताना आपल्या मंत्र्यांना मात्र विधिमंडळामध्ये अशा पद्धतीने हे सगळं करायला वेळ मिळतो, परंतु शेतकऱ्याकडे पाहायला वेळ मिळत नाही. अशा पद्धतीची भावना व्यक्त करून ते त्या ठिकाणी निघून गेले. परंतु थोड्या वेळाने प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण ही त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी लागलीच बाजूच्या दालनामध्ये प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे बसलेले होते. त्यांच्याकडे त्यांनी कार्यकर्त्यासह जात त्या ठिकाणी त्यांच्यावरती ही मारहाण केलेली आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा ही घटना घडलेली आहे. तोच प्रश्न आहे, पोलीस काय करत होते तोच प्रश्न आहे. पोलीस म्हणावं तेवढी कुमक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती, परंतु हा सगळा राडा झाल्याच्या नंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक त्या ठिकाणी मागवली. परंतु पोलिसांच्या उपस्थितीत हे घडलेलं आहे एवढं मात्र आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जगदीश, अजय, यानंतर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष कार्यकर्ते यांना काही ताब्यात वगैरे घेतलंय? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अद्याप तरी ताब्यात घेतलेलं नाही, परंतु प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मात्र पोलिसांनी रुग्णालयात घेऊन जात त्यांच्यावरती त्या ठिकाणी ते उपचार करतायत. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांची जर काही तक्रार असेल तर त्या पद्धतीने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी कळते. परंतु अद्याप तरी तशा पद्धतीची कारवाई राष्ट्रवादीच्या कुणाही पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी केलेली पाहायला मिळत नाही. परंतु आता लातूरच्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मात्र आता पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवलेला आहे. जे मात्र अजय आपण दृश्यात पाहतोय, हाताने तर मारहाण झालेली आहेच, मात्र खुर्ची सुद्धा उचलण्याचा प्रकार घडलेला आहे. यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात काही तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला? जगदीश, आतापर्यंत तरी तक्रार दाखल केलेली नाही, कारण ज्यांना मारहाण केलेली आहे ते विजयकुमार घाडगे यांना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे अगदी काही मिनिटापूर्वीच आणि त्यांच्यावरती उपचार केल्याच्या नंतर त्यांना विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांनी जर तक्रार करण्याचं ठरवलं तर मग त्यानंतरची प्रक्रिया पुढे केली जाणार आहे. जगदीश, अजय, या राड्यानंतर सुनील तटकरे यांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे? हा राडा ज्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी हा राडा झालेला नाहीये. पत्रकार परिषदेच्या बाजूच्या दालनामध्ये हा राडा झालेला आहे. त्यामुळं सुनील तटकरे हे त्या ठिकाणाहून निघून गेले, परंतु त्यांच्यानंतर सूरज चव्हाण त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी लागलीच आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून विजयकुमार घाडगे नेमके विश्रामगृहामध्ये कुठे आहेत याचा शोध घेतला आणि त्याच्यानंतर मात्र या दोघांमध्ये हा राडा झालेला आहे. सूरज चव्हाण यांच्याशी काय तुमचं बोलणं झालं या राड्यानंतर? सूरज चव्हाण यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे. त्या संदर्भात त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी सुद्धा चर्चा करत असल्याचं सांगितलं आहे, परंतु थोड्याच वेळात त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याकडे उपलब्ध होईल. ठीक आहे, धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल. तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष विजयकुमार हे आले. त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी यासाठी निवेदन दिलं आणि हे निवेदन देताना मात्र त्यांनी प्रतिकात्मकरित्या पत्ते हे सुनील तटकरे यांच्या अंगावर फेकले. त्यानंतर मात्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार यांना मारहाण केलेली आहे. विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केलेली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये. छावा संघटनेकडून सुद्धा या संदर्भात अद्यापही तक्रार दाखल करण्यात आली नाहीये. मात्र विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण झालेली आहे. त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी होते, त्यांनी बेदम मारहाण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली आहे. मात्र या संदर्भात आता अजित पवार यांची भूमिका काय असणार याकडे लक्ष असेल. मात्र सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हा राडा झालेला आहे. छावा संघटनेचे कार्यकर्ते माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी या संदर्भातील निवेदन घेऊन आले होते. मात्र ही मारहाण झाल्यानंतर तिथे पोलीस दिसत आहेत. मात्र मारहाण होताना कुठेही तिथे पोलीस दिसले नाहीत.
मारहाण संपूर्ण झाली, राडा संपला. राडा संपल्यावर मात्र पोलीस या खोलीमध्ये आपल्याला दिसत आहेत, दालनामध्ये आलेले दिसत आहेत. ही ती दृश्य आहेत जय महाराष्ट्रावर आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय, ज्यावेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते हे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करत होते. यावेळेस मात्र पोलीस कुठे होते हा सवाल आहे. मारहाण झाली, राडा संपला आणि पोलीस बरोबर त्या ठिकाणी नंतर दिसले. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.